नमस्ते ऑल ऑफ यू. आज आपल्याला स्टँडर्ड 10 मधील ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधील एक छोटासा पॉईंट बघायचा आहे, तो म्हणजे फ्री फॉल आहे का नाही. फ्री फॉल म्हणजे आपण जनरली काय म्हणतो, तर एखादा ऑब्जेक्ट खाली येणे. काय म्हणतो, एखादा ऑब्जेक्ट मुक्तपणे किंवा फ्री कंडिशन मध्ये खाली येणे याला आपण फ्री फॉल असे म्हणतो. म्हणजे कन्सिडर करा की हा एक ऑब्जेक्ट आहे. काय आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्ट मी काय करायचं आहे, हातावरती धरलेला आहे बघा. आता ह्या ऑब्जेक्टवर बघा दोन फोर्स अप्लाय होतात. ह्या ऑब्जेक्टवर दोन फोर्स अप्लाय होतात, म्हणजे ह्या पेनवर दोन फोर्स अप्लाय होतात. एक म्हणजे ह्या हाताचा लागलेला फ्रिक्शनल फोर्स, ह्या हाताचा लागलेला फ्रिक्शनल फोर्स. तो फ्रिक्शनल फोर्स काय करतोय, ह्या ऑब्जेक्टला खाली येऊन देत नाही, तर तो काय करतोय, त्याला वरच्या साईडला पुश करतोय. आणि दुसरा फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ह्या ऑब्जेक्टवर दोन फोर्स अप्लाय होतात. पहिला म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतोय, ह्या ऑब्जेक्टला खाली येण्याचा प्रयत्न करतोय. आणि दुसरा फोर्स म्हणजे हा फ्रिक्शनल फोर्स, जो माझ्या हाताचा आहे, तो काय करतोय, ह्या ऑब्जेक्टला वरती काय करण्याचा, वरती पुश करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एक फोर्स आहे की तो त्याला खाली आणण्याचा प्रयत्न करतोय आणि एक फोर्स आहे की ह्या ऑब्जेक्टला वरती नेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एक ऑब्जेक्ट खाली आणतोय आणि एक ऑब्जेक्ट वरती नेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे काय होतंय, हा ऑब्जेक्ट काय बघा, एक खाली आणतोय आणि एक वरती नेतोय, एक खाली आणतोय आणि एक वरती नेतोय. त्यामुळे काय होतंय, हा ऑब्जेक्ट कसा आहे, स्थिर आहे किंवा एक बॅलन्स कंडिशन मध्ये आहे की तो कुठेच हलत नाही, म्हणजे खाली पण जात नाही आणि वरती पण जात नाही. कारण ह्या वरती दोन फोर्स अप्लाय होतात. कोणते फोर्स अप्लाय होतात, दोन फोर्स अप्लाय होतात. एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला काय माहिती आहे की अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, F इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर किंवा F इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर किंवा F इज इक्वल टू mg. म्हणजे काय होतात, ह्याच्यावरती दोन फोर्स अप्लाय होतात. एक म्हणजे एक फ्रिक्शनल फोर्स आणि एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय बघितलं बघा, एक फोर्स इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर किंवा फोर्स इज इक्वल टू mg, म्हणजे मास इनटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन किंवा मास इनटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. हे दोन वेगवेगळे फोर्स अप्लाय होतात. पण आपल्याला काय बघायचं, फ्री फॉल कंडिशन काय बघायचं आपल्याला, फ्री फॉलिंग कंडिशन. मग फ्री फॉलिंग कंडिशन मध्ये आपल्याला एकाच कंडिशन मध्ये आपल्याला ती फ्री फॉल कंडिशन बघायला मिळते. ती म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टवर फक्त एकच फोर्स असेल. कोणत्याही ऑब्जेक्टवर फक्त एकच फोर्स जेव्हा अप्लाय होत असेल तेव्हा आपल्याला फ्री फॉलिंग कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्यावर कोणता फोर्स असणार आहे, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स असणार त्यावरती, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. डेफिनेशन बघा, फ्री फॉल म्हणजे काय, when the object acting on the object is only gravitational force then object is freely falling. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर फक्त एकच फोर्स असेल आणि त्या फोर्स मध्ये एखादा ऑब्जेक्ट खाली असेल, त्या फोर्स कोणता होत असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो ऑब्जेक्ट जर खाली येत असेल तर त्या कंडिशनला आपण फ्रीली फॉलिंग कंडिशन असे म्हणतो. म्हणजे त्या ऑब्जेक्टसाठी काय पाहिजे, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिजे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, आपण मागाशी बघितलं तर F इज इक्वल टू mg किंवा F इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. अजून ह्या कंडिशन साठी बघा, ह्या फ्रीली फॉलिंग कंडिशन साठी बघा, आपल्याला अजून एक कंडिशन आहे, ती म्हणजे व्हॅक्यूमची. म्हणजे बघा, एखादा ऑब्जेक्ट जर खाली येत असेल, है का नाही, समजा एखादा ऑब्जेक्ट वरून खाली फेकला, है का नाही, त्याच्यावर कन्सिडर करतो की आपण एकच फोर्स लागतोय, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण काय होतं बघा, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट वरून खाली येतो, म्हणजे एखादा आकाशातून किंवा आपण खाली त्या ऑब्जेक्टला खाली फेकत असेल, त्यावेळेस काय होतं, तो खाली येताना काय होतं, एअर पार्टिकल किंवा एअर डस्ट किंवा एअर मॉलिक्यूल त्याला काय करतात, अपोज करतात. काय करतात, त्या ऑब्जेक्टला एअर मॉलिक्यूल असतील ते काय करतात, त्याला अपोज करतात. म्हणजे तिथे फ्री बॉडी कंडिशन होती का, नाही, कारण तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण अप्लाय होतोय आणि एअर मॉलिक्यूलचा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो सुद्धा काय होतोय, अप्लाय होतोय. म्हणजे इथं काय होतंय, तर फ्रीली फॉलिंग कंडिशन आपल्याला इथं बघायला मिळत नाही. म्हणजे फ्रीली फॉलिंग कंडिशन साठी फक्त एकच फोर्स लागतो, तो म्हणजे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ही फ्रीली फॉलिंग कंडिशन आपल्याला फक्त कुठे बघायला मिळते, तर व्हॅक्यूम मध्ये बघायला मिळते. कुठे बघायला मिळते, व्हॅक्यूम मध्ये बघायला मिळते. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला इथं फ्री फॉलिंग कंडिशन वरचं एक्झाम्पल दिलं जातं, तेव्हा कन्सिडर करायचं की तो ऑब्जेक्ट व्हॅक्यूम मधून खाली येतोय, असं कन्सिडर करायचं. काय करायचं की तो ऑब्जेक्ट काय करतोय, व्हॅक्यूम मधून खाली येतोय. कारण व्हॅक्यूम मध्ये कोणताही फोर्स लागत नाही, कोणता शिवाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे व्हॅक्यूम मध्ये फक्त एक तुम्हाला जनरल ग्रॅव्हिटेशनल फोर्सच तुम्हाला इथं अप्लाय होताना दिसते. इथं कोणता म्हणजे एअर मॉलिक्यूल, एअर पार्टिकल किंवा एअर डस्टचा कोणताही फोर्स तुम्हाला इथं अप्लाय होत नाही.
तुम्हाला समजलं असेल की फ्रीली फॉलिंग कंडिशन कधी अप्लाय होते, फक्त त्या फोर्स म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये एखादा ऑब्जेक्ट काय होतो, खाली येण्याचा प्रयत्न करतो, त्या कंडिशनला आपण फ्रीली फॉलिंग कंडिशन असे म्हणतो. तुम्हाला आता माहिती असेल की न्यूटनने जे 3 कायनेमॅटिक इक्वेशन दिले होते का हे वेगवेगळे बघा. u इज इक्वल टू u प्लस at किंवा s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर किंवा v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस s. ह्या 3 कायनेमॅटिक इक्वेशन यूज करून आपल्याला फ्रीली फॉलिंग कंडिशन साठी 3 नवीन इक्वेशन आपल्याला बनवायचे आहेत. ते 3 नवीन इक्वेशन बनवण्यासाठी आपल्याला ह्याचाच यूज करायचा आहे. बघा ह्याच्यामध्ये फी बघा, फी म्हणजे काय बघा, तुम्हाला माहिती आहे एक इनिशियल कंडिशन असते ना, एक फायनल कंडिशन असते का नाही. एक इनिशियल व्हेलॉसिटी असते आणि एक फायनल व्हेलॉसिटी असते. आणि त्यातली इनिशियल व्हेलॉसिटी कोणती बघा, तुम्ही एबीसीडी प्रमाणे बघा. एबीसीडी मध्ये पहिल्यांदा इनिशियल काय येतं, एस टी यू आहे का, नंतर फी येतं, म्हणजे फी नंतर येतं, म्हणजे फी काय झाली तर फायनल व्हेलॉसिटी. काय झालं, फी काय झाली फायनल त्याची व्हेलॉसिटी. यू म्हणजे काय, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किंवा त्याला तुम्ही इनिशियल कंडिशन असे म्हणता. ए म्हणजे काय ऍक्सेलरेशन, ए म्हणजे काय ऍक्सेलरेशन, टी म्हणजे टाइम आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. परत एकदा बघा, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, फी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, ए म्हणजे ऍक्सेलरेशन, टी म्हणजे टाइम आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. हे आता आपल्याला बघायचंय. ह्या 3 कंडिशनचा यूज करून आपल्याला काय बघायचंय, ह्या फ्रीली फॉलिंग कंडिशनसाठी 3 नवीन आपल्याला इक्वेशन बनवायचे. त्यावर तुम्हाला माहित पाहिजे की हे जे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन आहेत ते कशासाठी, तर एका हॉरिझॉन्टल लाईनसाठी, कशासाठी, एका हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीसाठी आहेत. म्हणजे एखाद्या बसची व्हेलॉसिटी असेल किंवा दुसरी कोणती व्हेलॉसिटी म्हणजे जे हॉरिझॉन्टली चालते, म्हणजे बस असेल किंवा एखादं व्हेइकल असेल किंवा असं काय असेल, ह्या फक्त हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीसाठी आपण हे 3 इक्वेशन काढतोय. आता आपल्याला फ्रीली फॉलिंग कंडिशन पाहिजे असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये कसं पाहिजे, एखादा ऑब्जेक्ट खालून वरती जाताना तरी पाहिजे किंवा वरून खाली येताना सुद्धा तरी पाहिजे. म्हणजे हा ऑब्जेक्ट काय पाहिजे तुम्हाला बघा, असा काय होते बघा, हा ऑब्जेक्ट काय होते बघा, इथं वरून खालून वरती जाताना बघायला मिळते. किंवा एखादा ऑब्जेक्ट काय होते, इथं काय होते वरून खाली येतोय. हा ऑब्जेक्ट काय होतोय खालून वरती फेकलाय, ती सुद्धा कंडिशन तुम्ही फ्रीली फॉलिंग कंडिशन सुद्धा म्हणू शकता. किंवा एखादा ऑब्जेक्ट वरून खाली येतोय, ह्या कंडिशनला सुद्धा आपण काय म्हणतोय फ्री फॉलिंग कंडिशन असे म्हणतोय. म्हणजे ह्या कंडिशन मध्ये आपल्याला काय बघतोय की एखादा ऑब्जेक्ट तुम्ही वरून खालून वरती फेकला किंवा वरून खाली सोडला, ह्या 2 कंडिशन मध्ये आपल्याला फ्रीली फॉलिंग कंडिशन बघायला मिळते. म्हणजे ह्या हॉरिझॉन्टल ह्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीचा आपल्या इथे संदर्भ येत नाही, तो ऑब्जेक्ट काय पाहिजे वरून खाली आला पाहिजे किंवा ऑब्जेक्ट खालून वरती सोडला पाहिजे, त्या कंडिशनला आपण फ्रीली फॉलिंग कंडिशन असे म्हणतो. आता ह्याच्यामध्ये बघा, हे 3 आपल्याला कायनेमॅटिक इक्वेशन बघायचे आहेत. त्यासाठी आपल्याला ह्या न्यूटनच्या 3 कायनेमॅटिक इक्वेशनचा यूज करायचा. बघा त्याच्यामध्ये कन्सिडर करायचं आहे की बघा, जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट आपण खालून वरती फेकतोय हे का नाही, खालून वरती फेकतोय म्हणजे खालून फेकणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे यू असणार आहे का नाही. फी इज इक्वल टू बघा, फी साठी बघायचं बघा पहिलं, फी इज इक्वल टू यू म्हणजे काय इनिशियल व्हेलॉसिटी. आता कन्सिडर करायचं की आपल्याला एखादा ऑब्जेक्ट खालून वरती फेकायचा आहे, हा ऑब्जेक्ट आपल्याला खालून वरती फेकायचा आहे. इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे, आता मी हातात धरला अजून फेकला नाही, म्हणजे फेकण्या अगोदर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे, फेकला नाही म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी त्याची 0 आहे. म्हणजे फी इज इक्वल टू 0 प्लस ए. आता ए आपण कायसाठी करतो, ऍक्सेलरेशन आहे का ना. आता ऍक्सेलरेशन कशासाठी, तर हे ऍक्सेलरेशन हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीसाठी आहे किंवा हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आहे. पण आता इथं ऑब्जेक्ट आपण वरून खाली फेकतोय किंवा खालून वरती फेकतोय, म्हणजे हा कशाशी रिलेटेड आहे तर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन साठी रिलेटेड आहे. हा व्हेलॉसिटी कशाशी रिलेटेड आहे तर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. म्हणजे तुम्हाला ए ऐवजी यूज काय करायचंय, जी यूज करायचंय. ए ऐवजी काय यूज करायचंय, जी यूज करायचंय. कारण इथं आपण हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी बघत नाही, तर आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे आपण हा जी कन्सिडर स्मॉल जी कन्सिडर इथं करतोय. म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी, म्हणजे ए ऐवजी तुम्हाला इथे काय यूज करायचंय, जी टी. ए ऐवजी तुम्हाला इथे काय करायचंय यूज जी टी. म्हणजे तुम्हाला पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन मिळालं बघा, फी म्हणजे काय फायनल व्हेलॉसिटी आहे का नाही, आणि इज इक्वल टू आपली यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. एखादा ऑब्जेक्ट खालून वरती फेकताना त्याची व्हेलॉसिटी 0 असते किंवा वरून सुद्धा खाली फेकताना त्याची इनिशियल म्हणजे पहिल्यांदा तो कसा असतो 0 ह्याच्यामध्ये असतो का, कशामध्ये असतो 0 मध्ये असते. खालून वरती फेकला तरी 0 मध्ये किंवा वरून जरी खाली सोडला तरी इनिशियल ला आहे का, तो कसा असतो 0 असतो. म्हणजे आपण यू ऐवजी इथं काय पुट केलंय 0 पुट केलंय. म्हणजे तुम्हाला पहिले इक्वेशन काय मिळालं, फी इज इक्वल टू जी टी. फी इज इक्वल टू जी टी हे तुम्हाला पहिले इक्वेशन मिळालं. दुसरे इक्वेशन बघा,
S इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. S म्हणजे काय तुम्हाला सांगितलं तर डिस्प्लेसमेंट आहे का. त्याच्यासाठी डिस्प्लेसमेंट किती असणार आहे बघा. पहिले S इज इक्वल टू u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. मला सांगितलं की इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 0 आहे. इनिशियल व्हेलॉसिटी किती बघा. इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे आणि a ऐवजी तुम्हाला इथं काय पुट करायचंय g पुट करायचंय बघा. इनिशियल व्हेलॉसिटी 0 मग 0 into t प्लस 1/2 at स्क्वेअर. 1/2 at स्क्वेअर a ऐवजी तुम्हाला इथं काय यूज करायचंय g. कारण मग सांगितलंय की आपल्याला इथं हॉरिझॉन्टल नाही तर आपल्याला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी संदर्भात आहे म्हणून आपल्या इथं a ऐवजी इथं g पुट करायचंय म्हणजे 1/2 gt स्क्वेअर. 1/2 gt स्क्वेअर म्हणजे तुम्हाला जे दुसरं कायनेमॅटिक इक्वेशन मिळालं ते काय असणार आहे 0 into t म्हणजे काय झालं 0. राहिलं काय फक्त 1/2 gt स्क्वेअर म्हणजे s इज इक्वल टू 1/2 gt स्क्वेअर. 1/2 gt स्क्वेअर. त्यानंतर बघा तिसरे इक्वेशन बघा v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. म्हणजे इथं काय करायचंय v स्क्वेअर म्हणजे फायनल व्हेलॉसिटी त्याचा स्क्वेअर किती असणार आहे u स्क्वेअर. आता u किती आपल्याला बघायला सांगितलं की 0 म्हणजे इथं काय असणार आहे 0 प्लस ट्वाइस as. आता a ऐवजी इथं काय पुट करायचंय g पुट करायचंय म्हणजे ट्वाइस g म्हणजे तुम्हाला तिसरं कायनेमॅटिक इक्वेशन मिळालं काय v स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस g हे तीन तुम्हाला कायनेमॅटिक इक्वेशन मिळाले. ह्या तीन कायनेमॅटिकल इक्वेशनचा यूज करून तुम्हाला ह्या फ्री फॉलिंग कंडिशन वरचे जे एक्झाम्पल असते ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. फक्त राहिला एक विषय की तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट तुम्ही खालून वरती फेकताय. एखादा ऑब्जेक्ट काय करताय खालून असं काय करताय वरती फेकताय. आता एकदा ऑब्जेक्ट खालून वरती फेकताय म्हणजे जी किती असणार आहे बघा. त्याच्यामध्ये बघा जी किती असणार आहे तुम्हाला इथं जी निगेटिव्ह मध्ये असणार. मला माहिती आहे की त्याच्यामध्ये फक्त जी ची व्हॅल्यू कोणती धरायची ते तुम्हाला कन्सिडर करायचं आहे का ना. जी तुम्हाला कधी कधी पॉझिटिव्ह मध्ये असेल किंवा जी तुम्हाला कधी कधी इथं निगेटिव्ह मध्ये बघायला मिळेल. म्हणजे ऑब्जेक्ट वरून खाली फेकताना किंवा खालून वरती फेकताना तुम्हाला फक्त याच्यामध्ये जी ची व्हॅल्यू इथं फक्त कन्सिडर करायची की ती पॉझिटिव्ह मध्ये आहे किंवा ती व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये आहे. एवढंच तुम्हाला इथं काय करायचं इथं कन्सिडर करायचं आहे. जी तुम्हाला कधी कधी इथं पॉझिटिव्ह मध्ये सुद्धा बघायला मिळेल किंवा जी ची व्हॅल्यू तुम्हाला तिथं निगेटिव्ह मध्ये सुद्धा बघायला मिळेल. ते कशावर डिपेंड आहे की तुम्ही तो ऑब्जेक्ट खालून वरती फेकताय का वरून खाली फेकताय. म्हणजे काय म्हणजे जर त्या जीला अपोज करणारा असेल त्याच्यावर तुम्हाला ते डिपेंड आहे की तुम्हाला जी ची व्हॅल्यू ती पॉझिटिव्ह मध्ये घ्यायची किंवा जी ची व्हॅल्यू तुम्हाला ती निगेटिव्ह मध्ये घ्यायची. पण तुम्हाला एवढंच माहिती पाहिजे ह्याच्यामध्ये फ्री कंडिशन म्हणजे काय एखादा ऑब्जेक्ट आहे का नाही जर खाली येत असेल त्याच्यावर कोणता फोर्स फक्त ऍक्ट होत असेल तर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच ऍक्ट होत असेल. आणि जर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत असेल तर ती कंडिशन म्हणजे फ्री फॉलिंग कंडिशन असेल. ही तुम्हाला शॉर्ट नोट साठी तुम्हाला ही कंडिशन किंवा त्याचे तीन कायनेमॅटिक इक्वेशन आहेत ते तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी किंवा तुम्हाला कशासाठी ते तुम्हाला विचारले जातील. परत एकदा हे इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा किंवा ह्याच्यावरती शॉर्ट नसेल ते तुम्ही तयार करा. थँक्यू.